गेल्या 8-10 दिवसांपासून आर्वी आणि परिसरामध्ये पेट्रोल पंपमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ आढळून येत असून यामुळे वाहनधारकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे। जनतेची सरळ लूट करणाऱ्या या प्रकाराबाबत आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आज आर्वी तहसीलदार हरीश काळे यांच्या माध्यमातून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप एस पुरी यांना निवेदन पाठवले। सरकारने त्वरित कठोर पावले उचलली नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा थेट इशाराही देण्यात आलाय। गेल्या काही दिवसात आर्वी परिसरामध्ये मिळत असलेल्या पेट्रोल पंपमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ आढळून आली आहे। परिणामी वाहनधारकांचे हजारो रुपये वाया जात आहे। पेट्रोल पंप चालक आणि तेल कंपन्यांनी मिळून हा संगमताने घोटाळा केल्याचा आरोप होत आहे। भेसळयुक्त पेट्रोलमुळे दुचाकींची स्वयंचलित रेस वाढत आहे, इंजिनमध्ये मोठे बिघाड होत आहे आणि वाहन मालकांना पुन्हा गॅरेजमध्ये जावं लागत आहे। भेसळयुक्त पेट्रोलमुळे दुचाकी वाहनांची गती अचानक वाढत आहे, ज्यामुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे। अनेक वाहनधारकांनी आपल्या गाड्या दुरुस्तीला दिल्या असून गॅरेजमधील कारागिरांवरही ताण वाढलाय। त्यांना देखील या समस्येमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतोय। या संपूर्ण प्रकार जनतेच्या खिशावर डाका टाकण्यासारखा आहे। एवढे मोठे आर्थिक नुकसान होऊनही प्रशासन आणि सरकार झोपले आहे का? दोषीवर तातडीने कारवाई करून जनतेच्या पैशाची भरपाई करण्यात यावी अशी मागणी आदर्श एकता सामाजिक संघटनेने केली आहे। अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि दोषी पेट्रोल पंप बंद पाडले जातील असा इशाराही देण्यात आलाय। या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्षाशिवाय पर्याय नाही। आदर्श एकता सामाजिक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्याने आता प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता लखन डाबने सोबत अर्जुन लांजेवार, आर्वी, वर्धा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।